आता आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला पॅचवर्क डिझाइन करणार आहोत। त्यासाठी इथे मी ब्लाऊजचा कटिंग केलेला मागचा भाग घेतला आहे। इथे आपण गळा रुंदीची मार्किंग करून घेणार आहोत। गळा रुंदी आहे 2.25 इंच। 2.25 च्या इथे मी मार्किंग करत आहे। त्यानंतर गळ्याचा मध्य आणि गळा रुंदीच्या इथे आपण कट देणार आहोत, म्हणजे गळा स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जाईल। हे पहा, हा गळ्याचा मध्य आहे। मी इस्त्रीने खुणा करून घेतली आहे आणि ही गळ्याची रुंदी आहे। आता मी गळा कटिंग करण्यासाठी इथे मी पेपर कॅनव्हास घेतला आहे। ब्लाऊजची उंची आहे 13, तर आपण 12.5 च्या इथे आपण खुणा करणार आहोत। गळ्याचा पॅटर्न 12.5 इंचापर्यंत आपण करणार आहोत। इथे आपण रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर गळा रुंदी टाकणार आहोत 2.25 इंच आणि गळ्याची उंची आहे 9.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये, म्हणजे आपण 10 इंचाच्या इथे आपण खुणा करून घेणार आहोत। गळ्याच्या उंचीची आपण रेषा आखून घेणार आहोत। त्यानंतर गळ्याची रुंदी किती हवी आहे त्याप्रमाणे गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। इथे मी गळा रुंदी 2.5 ची टाकते आहे। तुम्हाला गळा जास्त ब्रॉड हवा असेल तर 3 ची टाकलात तरीही चालेल। त्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर पॅचवर्क डिझाइन करायची आहे। इथे आपण 12.5 उंची घेतलेली होती गळ्याच्या इथे, तर 12.5 च्या इथून वरती आपण 1 इंच वरती घेतलेला आहे आणि तिथून आपण गळ्याचा शेप देणार आहोत। ही आपण गळ्याच्या पॅचची मार्किंग केलेली आहे। त्यानंतर गळ्याला आपण 1 इंचाची मार्जिन देणार आहोत, तर आपण 1-1 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत। त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे 1 इंच गळ्याच्या मार्जिनचा आपण शेप देणार आहोत। हे पहा, इथे दाखवल्याप्रमाणे गळ्याचं मेजरमेंट टाकून झालेलं आहे आणि हे आहे आपलं पॅचचं मेजरमेंट। आता या शेप प्रमाणे आपण गळा कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर पॅच कटिंग करणार आहोत। इथे मी गळा चिकटवण्यासाठी ब्लाऊजच्या साडीचं कापड घेतलेलं आहे। इथे दाखवल्याप्रमाणे गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। मार्किंग केलेल्या ठिकाणी गळा आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। मध्यसुद्धा गळ्याचा व्यवस्थित आला पाहिजे। त्यानंतर इस्त्रीने गळा व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे। गळा दुमडण्यासाठी व्यवस्थित मार्जिन ठेवून आपण गळा कटिंग करणार आहोत। हे पहा, गळा व्यवस्थित चिकटवून झालेला आहे। पॅचवर्क डिझाइन करण्यासाठी इथे मी ब्लाऊजचा काठ घेतला आहे। डिझाईनच्या बरोबर मधोमध ठेवून आपण हा काठ चिकटवणार आहोत। काठाच्या उलट्या साईडने आपण हा पॅच चिकटवून घेणार आहोत इस्त्रीने। इथे मी ब्लाऊजचा मागचा भाग घेतला आहे। गळा रुंदीची खुणा आपण आधीच करून घेतलेली आहे। ब्लाऊजच्या उलट्या साईडने आपण आता गळा स्टिचिंग करणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे गळा आपण स्टिच करणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे आपला गळा स्टिच करून झालेला आहे। त्यानंतर 1/2 इंच मार्जिन ठेवून गळा कटिंग करणार आहोत। त्यानंतर गळ्याच्या कॉर्नरला आपण कट देणार आहोत, म्हणजे गळ्याला फिनिशिंग चांगली येते। त्यानंतर गळा असा आपण पलटी करून गळा स्टिच करणार आहोत। अशा प्रकारे आपला गळा स्टिच करून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण पॅच शिवणार आहोत। त्यासाठी इथे मी कापड घेतला आहे। त्याच्यावर आपण हा इस्त्रीने चिकटवलेला पॅच ठेवणार आहोत आणि इथे दाखवल्याप्रमाणे स्टिच करणार आहोत आणि शेप प्रमाणे कटिंग करणार आहोत। कॉर्नरला कट देणार आहोत, म्हणजे पॅच पलटी केल्यानंतर पॅचला फिनिशिंग चांगली येईल। अशा प्रकारे आपला पॅच शिवून झालेला आहे। आता तो आपण गळ्याला जॉईंट करणार आहोत। त्यासाठी गळ्याच्या उंचीची आपण मार्किंग करून घेणार आहोत।
इथे आपण कॅनव्हास पेपरवर गळा कटिंग केलेला होता तो ठेवून आपण मार्किंग केलेली आहे। त्यानंतर असा पॅचवर गळा ठेवून आपण जॉईंट करणार आहोत। हे बघा, गळ्याची उंची 9.5 आलेली आहे। 10 इंच म्हणजे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे। इथे दाखवल्याप्रमाणे गळ्याला पॅच जॉईन करायचा आहे। त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे गळ्याला लेस लावायची आहे। गळ्याला लेस लावून झालेली आहे। त्यानंतर टक्स मारणार आहोत। ही पहा, नेक डिझाइन तयार झालेली आहे। गळ्याला फिनिशिंग पण बघा किती छान आलेली आहे। अशा प्रकारे ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला कमी काठापासून पॅचवर्क नेक डिझाइन छान अशी शिवून झालेली आहे।